महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सालवडगाव शिवारातील अवैध मावा कारखान्यावर शेवगाव पोलिसांची धडक कारवाई। 31,38,000चा मुद्देमाल जप्त। 2 आरोपी ताब्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सालवडगाव शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या मावा निर्मिती कारखान्यावर शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 31,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकरणी आणखी 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन यांच्या अवैध धंद्याविरोधातील कठोर कारवाईच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना 20 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की सालवडगाव परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करून मशीनच्या साहाय्याने मावा तयार केला जात आहे। माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास पथक व पंचांसह सालवडगाव शिवारात छापा टाकला। यावेळी घटनास्थळी इम्रान निसार शेख वय 22 व सोहेल अफसर शेख वय 21 दोघे राहणार सालवडगाव तालुका शेवगाव हे आढळून आले। पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता मावा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरी, सुपारी तयार मावा, विविध साहित्य तसेच वाहने असा मोठा साठा जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान पोलिसांनी मावा तयार करण्याच्या 2 मशीन, मोठ्या प्रमाणात सुपारी तयार मावा, विविध कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, बॅटरी, प्लास्टिक, ड्रम, टप तसेच महिंद्रा पिकअप MH16 AE 6028 आणि टाटा AC MH14 EM 0771 ही वाहने जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 31,38,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले। चौकशी दरम्यान ताब्यातील आरोपींनी हा माल मुजीब मुसा शेख व परवेज मुसा शेख राहणार शेवगाव यांचा असल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यानुसार संबंधितांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 427/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मुगले, शेवगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।